श्री स्वामी राजमाऊली, 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 श्री स्वामी राजमाऊली। पुण्यामधले एक श्रीमंत सावकार शिवभक्त ते व्याधीने अगदी ग्रस्त होतात, अगदी जीवाला पार कंटाळून गेलेले असतात। जीव संपला तर 72, पण या व्याधीतून कसं बसं मुक्त व्हावं हाच काय जो एक विचार त्यांच्या मनामध्ये असतो आणि त्यांचं अक्कलकोटला येणं होतं। त्यानंतर स्वामी महाराजांच्या सानिध्यात त्यांचं नेमकं काय घडतं, ते व्याधीमुक्त कशी होतात, हे आज आपण या एपिसोड मधून बघणार आहोत। फारशा प्रकाशात न आलेल्या शिवभक्तांचा हा वृत्तांत आज आपण घेऊन आलेलो आहोत। श्री स्वामी राजमाऊली। नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामी राजमाऊली या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पेळगावकर तुमचं अगदी नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत करतोय। साधारण 1872-73 ची गोष्ट असावी। पुण्याचे नंदरामजी सुंदरीजी सावकार हे मूत्ररोगाने फार त्रस्त झाले होते, अगदी बिछानाला खिळलेलेच म्हणा। अंगातला जीव जवळजवळ संपला होता, फार कंटाळलेल्या आयुष्याला। या नंदरामजी सावकारांचं तसं बघायला गेलं तर पुणे शहराच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा बरं का। त्यांनी त्या काळात उभारलेली मंदिरं आणि मोठ्या मोठ्या इमारती आजही पुणे शहराची एक शोभा आहे। पण नंतर अशी काय परिस्थिती झाली का ते आजारी पडले, जीवाला पार कंटाळून गेले। आणि याच काळामध्ये अक्कलकोटचे बाळकृष्ण ग्रामजोशी, त्यांच्या ग्रामजोशी वाड्याबद्दल आपण एक एपिसोड केलेला आहे, तर यांच्या पुणे शहरामध्ये काहीतरी निमित्ताने येणं झालं। नंदरामजी सुंदरीजींचं नाव त्याला फार प्रख्यात होतं, सगळ्यांच्या तोंडी एकच होतं, नंदरामजी सुंदरी आजारी आहेत, नंदरामजी सुंदरी आजारी आहेत, त्यांचं काय होईल काय नेम नाही। ज्याला बाळकृष्ण बुवाने त्यांची चौकशी केली की बाबा कोण आहेत नंदरामजी सुंदरजी, तेव्हा त्यांच्या कानावरती असं आलं की नंदरामजी सुंदरजी हे पुण्यामधले श्रीमंत सावकार आहेत, ते मूळचे गवंडी, मातीरेतीमध्ये काम करणारे, शिवशंकराचे ते निस्सीम भक्त। आणि पुढे पुढे त्यांनी जी काय प्रगती केली ते पुणे शहराच्या विकासामध्ये त्यांचं नाव झालं। आज सुद्धा पुण्यामध्ये त्यांचा 7 खाणी वाडा, मोठा प्रशस्त वाडा आहे। त्या वाड्यामध्ये गेल्यावरती तुम्हाला दिसतं की त्यांनी पंचमुखी शिवलिंग सुद्धा स्थापन केलेले। दर सोमवारी त्यांचं व्रत असायचं। शिवशंकराचे ते अगदी घोर उपासक, पण या आजारपणामुळे त्यांना काय नेमकं आपण करावं हे सुचेना। आणि बाळकृष्ण ग्रामजोशींनी जेव्हा त्यांच्याबद्दल ऐकलं तेव्हा ते त्यांच्या वाड्यावर त्यांना भेटायला गेले। तिथलं वातावरण इतकं तंग होतं तर काय विचारू नका। वैद्य म्हणू नका, हकीम म्हणू नका, डॉक्टर म्हणू नका, सगळे त्या वाड्यामध्ये बसले होते। कारण नंदराम सुंदरजींची व्याधीच अशी होती की त्यांना कधी काय होईल, कोणाची गरज पडेल हे सांगता येत नव्हतं। आणि श्रीमंत ग्रस्त, त्याच्यामुळे या सर्व मंडळींना तिथे त्यांनी वाड्यामध्ये बसवून ठेवलेलं। नंदराम सुंदरींचे सगळे नोकर चाकर सुद्धा फार चिंतेत पडलेले, आता आपल्या शेठजींचं काय होणार, कसं करून शेठजी बरे व्हायला पाहिजेत। कारण नंदराम सुंदरजी सगळ्यांशी चांगले होते, त्यांनी सगळ्यांना अगदी आपल्या कुटुंबाप्रमाणे ठेवलेलं। बाळकृष्ण ग्रामजोशी सुद्धा जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा बाळकृष्ण ग्रामजोशींचं अगदी मोठ्या दिमागामध्ये त्यांनी स्वागत केलं। स्वतः बिछाण्यावरती पडले होते, पण त्यांनी माणसांना त्यांनी सांगितलं की जे कोण आलेले त्यांचं मनसोक्त स्वागत करा आणि त्यांना माझ्याकडे घेऊन या। बाळकृष्ण ग्रामजोशींनी जेव्हा नंदरामजी सुंदरजींना बघितलं फार अशक्त झाले होते, फार खुश झाले होते, कधी त्यांचं काय होईल हे सुद्धा सांगता येत नव्हतं। आणि अशातच बाळकृष्ण बुवा तिथे गेले, त्यांची विचारपूस केली, तेव्हा नंदरामजींनी त्यांना असं सांगितलं की कंटाळलेलो आहे मी आयुष्याला, अगदी फार कंटाळलेलो आहे, कितीतरी दिवस या व्याधीतून मी मुक्त होत नाहीये, खूप उपचार केले, खूप पैसा घालवला, पण काळी मात्र गुण येईल तर शपथ, काय करावं तेच कळत नाहीये। आणि आता अलीकडे मी देवाकडे एकच मागतोय
की हा जीव संपून टाक, आता सहन होत नाहीये. बाळकृष्ण बुवांना हे ऐकून खूप वाईट वाटलं. आपल्या हातात काय असतं? एखाद्याचं दुःख जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप वाईट वाटतं आपल्याला, आणि तेव्हा आपल्याला आठवतो तो आपला परमेश्वर, आपला परब्रह्म. बाळकृष्ण बुवांनी त्यांच्याकडे पाहत असताना स्वामी महाराज आठवले. स्वामी महाराजांकडे सुद्धा असे खूप व्याधीग्रस्त लोक येत होते. महाराजांनी त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार त्यांच्यावरती कृपा केली आणि त्यांना बरं केलेलं होतं. त्यामुळे स्वामी महाराज त्यांना आठवले आणि ते सहज म्हणून नंदरामजींना म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला बरं वाटेल. फक्त अक्कलकोटात येण्याची तेवढी तसदी घ्या. तिथे आमचे स्वामी महाराज आहेत. स्वामी महाराजांचं तुम्ही जेव्हा दर्शन घ्याल त्या दर्शन घेताच तुमचा अर्धा रोग आहे तो पळून जाईल. त्याच्यानंतर महाराजांची तुमच्यावर कृपा होईल. मला विश्वास आहे की तुम्ही जर अक्कलकोटला आलात तर महाराज तुम्हाला रोग मुक्त करतील. पण नंदरामजींची हलण्याची सुद्धा ताकद नव्हती. ते फार क्रुश झाले होते. हाड निघालेली. आता करायचं काय? अक्कलकोटला मी येणार कसा? मला इथून हलताच येत नाहीये. आणि जो काय तो प्रवास असेल त्या प्रवासामध्ये माझं बरं वाईट झालं तर मी काय करू? त्यापेक्षा इथे जर काय माझं झालं तर इथे सगळी माझी मंडळी, माझी माणसं आहेत. बुवांना ते पटलं. बुवांनी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वामी महाराजांचं स्मरण करा, तुम्ही निश्चित बरे व्हाल. थोडं तरी तुम्हाला बळ येईल का तुम्ही अक्कलकोटात येऊ शकाल. आणि त्यानंतर बुवांनी त्यांच्या झोळीतून स्वामी महाराजांची उदी काढली आणि ती उदी त्या नंदरामजींच्या कपाळाला लावून ते म्हणाले की तुम्हाला आता बरं वाटेल. बघा, तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा, तुम्ही स्वामी महाराजांचं स्मरण करा, तुम्हाला निश्चितच अक्कलकोटला येण्यापुरता तरी गुण येईल. काळजी करू नका, तुम्ही महाराजांचं नाव घ्या. महाराजांनी कितीतरी तुमच्यासारख्या अशा व्याधीग्रस्त लोकांना बरं केलेलं आहे. कितीतरी लोकांना जीव द्यावासा वाटत होता तुमच्यासारखा. आज ते आनंदात आहेत. आज ते पूर्णतः रोगमुक्त झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा रोगमुक्त व्हाल. काही काळजी करू नका. फक्त महाराजांकडे तेवढं बळ मागा की तुम्ही अक्कलकोटला येऊ शकाल. बाळकृष्ण बुवांनी नंदरामजींना ती उदी लावलेलीच होती. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते निघून गेले. भक्त मंडळी, त्या दिवसापासून, अगदी त्या दिवसापासून ज्या दिवशी बाळकृष्ण बुवांचं आणि त्यांची भेट झाली त्या दिवसापासून ते हळूहळू काही प्रमाणात बरे होऊ लागले. रात्रभर त्यांना झोप लागत नसत, वेदना होत असत. त्या वेदना हळूहळू कमी झाल्या. हळू त्यांना बळ आलं, हळू त्यांना शक्ती आली. अजिबात उठता येत नव्हतं. ते अंथरुणावरच उठून बसू लागले. आणि महाराजांच्या या उदीचा त्यांना असा काय प्रत्यय आला की 7-8 दिवसामध्ये ते त्या अंथरुणावरतून ते खाली उतरले. ते चालू लागले. अशक्तपणा तर भरपूर होताच होता, पण ते बिछानाला पूर्णतः खिळलेले ते उठले. ते घरच्या घरी चालू लागले. आणि तेव्हा त्यांनी निश्चय केला, मी जर महाराजांची उदी लावली थोडीशी आणि मला जर एवढा गुण आलेला आहे तर मी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी महाराजांचं दर्शन घेणारच. न जाणो ते माझे शिवशंकरच असतील, ते माझे भोला भंडारी असतील. त्यामुळे मी त्यांच्याकडे जाणार, मी त्यांच्याकडे जाऊन त्यांचं दर्शन घेणार. नंदरामजी सुंदरजींना आता स्वामी समर्थ दर्शनाचा ध्यास लागला होता. अशक्तपणा होताच होता. अक्कलकोट पर्यंतचा प्रवास करण्याचा आत्मविश्वास तेवढा त्यांना नव्हता, पण तोही काही दिवसात आला. त्यांनी मनाशी एक निश्चय घेतला की आता मी अक्कलकोटला काही केल्या जाणार. घरची मंडळी त्यांना सोडत नव्हती. घरची मंडळी त्यांना एकच सांगत होती, तुम्ही पूर्णतः बरे व्हा आणि मग अक्कलकोटला नाही, जिथे वाटेल तिथे जा, आम्ही तुमच्या आड येणार नाही. पण आताची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला आम्ही एकटं सोडणं हे फार घातक वाटते आम्हाला. फक्त म्हणजे आपली काळजी महाराजांना असते. ती कशी असते ते बघा. मुंबईचे श्रीकृष्णबुवा ठाकूरदास, त्यांनी स्वामींच्या आज्ञेनेच स्वामी महाराजांचा मठ मुंबईमध्ये स्थापन केलेला आहे. आणि त्यांचं अक्कलकोटला नेहमी येणं जाणं असायचं. ज्या ज्या वेळेला ते अक्कलकोटला येत त्यावेळेला मध्ये रस्त्यामध्ये पुण्याला ते काही विश्रांतीसाठी थांबत. आणि या ठाकूरदास बुवांचा आणि नंदरामजी सुंदरजींचा आधीपासून संबंध होता, त्यांचा स्नेह होता. त्यामुळे ठाकूरदास बुवा त्यांना भेटायला गेले. कितीतरी वर्षानंतरची त्यांची ती भेट होती. ठाकूरदास बुवा सुद्धा आजारी होते नाही का. आणि ते गाणगापूरला जात असताना महाराज त्यांना मध्ये भेटले आणि मग गाणगापूरला त्यांना दृष्टांत झाला की तू अक्कलकोटला जा. मग ते पुन्हा अक्कलकोटला आले, महाराजांच्या सेवेत राहिले. त्यांची जी काही व्याधी होती, कुष्ठरोग आलेला अंगावरती, तो त्यांचा बरा झाला.
आणि त्याच्यानंतर ते महाराजांच्या सेवेतच राहत होते, ते महाराजांच्या सेवेतच असत. त्याच्यामुळे स्वामी समर्थ महाराज त्यांना भेटल्याच्या नंतर बहुतेक नंदरामजी सुंदरजींची त्यांची भेट झाली नसावी. त्यामुळे कितीतरी वर्षांनी, कितीतरी कालखंड लोटल्यानंतर ते पुण्यामध्ये आलेले असताना त्यांना असं वाटलं आपण नंदरामजी सुंदरजी आपले जे जुने स्नेही आहेत त्यांना जाऊन भेटूया. आणि जेव्हा ते नंदरामजी सुंदरजींच्या वाड्यात आले, नंदरामजी सुंदरजींना खूप आनंद झाला. अनोळखी माणसांचं ते मोठ्या दिमागामध्ये स्वागत करत. हे तर त्यांचे स्नेही ठाकूरदास बुवा आलेले. ठाकूरदास बुवांचं त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं, मोठ्या प्रेमाने त्यांची भेट घेतली आणि त्याला सहज म्हणून बोलून गेले. ठाकूरदास बुवा, मला अक्कलकोटला जायचे महाराजांच्या दर्शनासाठी, पण मध्यंतरीच्या काळामध्ये एवढा आजारी होतो, एवढा क्रूज झालेलो, एवढा अशक्त झालेलो की अंथरुणातून उठणंच मला मुश्किल होतं. पण आता काहीतरी मी असा जीव धरलेला आहे, आता मला थोडंफार बरं वाटतं, मी घरातल्या घरात चालतोय. तर माझा असा विचार आहे की मी अक्कलकोटला जावं, स्वामी महाराजांचं दर्शन घ्यावं. आणि मग ते काही बाळकृष्ण बुवा तिथे आले होते, उदी वगैरे त्यांना लावले, तिथपासून त्यांना तो गुण आला. ते सगळं त्यांनी ठाकूरदास बुवांना सांगितलं. ठाकूरदास बुवांना हे ऐकून एवढा आनंद झाला विचारू नका. ठाकूरदास बुवांनी त्यांना सांगितलं, अहो नंदरामजी, मी आता अक्कलकोटलाच चाललेलो आहे. हे जे स्वामी समर्थ महाराज म्हणतायत ना तुम्ही, त्यांची माझ्यावरती सुद्धा अतोनात कृपा झालेली आहे. माझ्या सुद्धा अंगावरती सगळं पांढरं कुष्ठरोग पसरलेला, काय करावं हे मला कळत नव्हतं. समाजामध्ये सगळेजण मला लांब लांब ठेवत होते. आणि मी गाणगापूरला जात असताना माझा स्वामी महाराजांचं दर्शन घडलं. मी फारसं लक्ष दिलं नाही, मी गाणगापूरला गेलो. पण गाणगापूरला गेल्यावरती मला दत्तप्रभूंचा दृष्टांत झाला. त्यांनी सांगितलं, तू अक्कलकोटात जा, अक्कलकोटात जा, महाराजांची सेवा कर, तिथे तू चांगला बरा होशील. दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार मी अक्कलकोटला आलो आणि मी खरोखर खणखणीत झालो. जो काय मला रोग होता त्यातून मी मुक्त झालो, मी रोगमुक्त झालो. महाराजाने माझ्याकडून मुंबईला मठ सुद्धा स्थापन करून घेतलाय त्यांचा. आणि आता मी मुंबईवरून अक्कलकोटलाच जातोय. वाटेत म्हणलं पुण्यामध्ये थोडा आराम करूया, तुमची सुद्धा भेट होईल म्हणून तुमच्याकडे आलो. तुम्हाला अक्कलकोटला जायचं असेल तर चला माझ्या बरोबर, आपण दोघं अक्कलकोटला जाऊया. भक्त मंडळी, ते दिवस आजच्यासारखे नव्हते. त्याला मुंबई अक्कलकोट प्रवास हा बैलगाडीने 15-20 दिवसाचा असायचा, त्यापेक्षा जास्त बहुतेक. अक्कलकोट हे स्टेशन नव्हतं, त्या स्टेशनचं नाव कडपगाव होतं. तिथे सगळ्या कैदींना एकत्र केलं जायचं. त्यांच्याकडून खडी फोडण्याची त्यांना शिक्षा दिलेली असायची. आणि ती फोडलेली खडी मालगाडीत घालून वेगवेगळ्या ठिकाणी ते पोचवलं जात असायचं बांधकामासाठी. आणि म्हणून या कडपगाव स्टेशनवरती फक्त मालगाड्या यायच्या, फक्त मालगाड्या, पॅसेंजर गाड्या येतच नव्हत्या. पुढे स्वामी महाराजांच्यामुळे अक्कलकोट हे प्रसिद्धी झालं आणि कडपगाव या स्टेशनचं नाव अक्कलकोट रोड म्हणून पडलं. स्वामी महाराजांच्या देहस्वरूप कालखंडामध्ये अक्कलकोट या स्टेशनाचं कडपगाव हे नाव असून तिथे पॅसेंजर गाड्या येतच नव्हत्या, अजिबात येत नव्हत्या. त्यामुळे नंदरामजी सुंदरजी आणि ठाकूरदास बुवा यांचा प्रवास पुढचा 7-8 दिवसाचा असावा. मुंबईपासून 7-8 दिवस ते पुण्यामध्ये आले होते आणि पुण्यावरनं पुढे 7-8 दिवसाचा प्रवास करून ते अक्कलकोटला जाणार होते. पण आपले स्नेही ठाकूरदास बुवांचा आपल्याला सोबत मिळते, मग आता आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही असा विचार करून त्यांनी घरच्यांना सगळं काही सांगितलं आणि ठाकूरदास बुवांच्या बरोबर त्यांनी अक्कलकोटच्या प्रवासाला प्रारंभ केला, सुरुवात केली. त्या अक्कलकोटच्या दिशेने प्रवास त्यांनी सुरुवात केली. खूप प्रसन्न वाटत होतं त्यांना, कारण त्याचा मनोदय होता. कितीतरी दिवसापासून त्यांचा विचार चाललेला अक्कलकोटला जावं. सुरुवातीला तर ते एवढे अशक्त होते का अंथरुणातूनच उठू शकत नव्हते, फक्त वेदना थांबलेल्या. नंतर हळूहळू त्यांना बळ आलं, ते अंथरुणात उठून बसू लागले. बघता बघता ते चालू लागले आणि चालू लागल्यावरती त्यांना साहजिकच आत्मविश्वास आला की आता आपण अक्कलकोटला जाऊ शकतो. आणि त्या ठाकूरदास बुवांची संगत मिळाली, त्यांची सोबत मिळाली. ठाकूरदास बुवांच्या बरोबर ते स्वामींचं नामस्मरण करत करत त्यांनी अक्कलकोट गाठलं सुद्धा. भक्तगण ते अक्कलकोटला गेले. अक्कलकोटला गेल्यावरती हे दोघंही बाळकृष्ण व ग्रामजोशांच्या वाड्यामध्ये राहिले. आता बाळकृष्ण ग्रामजोशांचा वाडा हा स्वामी महाराजांच्या वटवृक्षाच्या अगदी जवळ, त्यामुळे स्वामी महाराज कुठेही असले तिथे अगदी मोठा गजाबजा असायचा. स्वामी महाराजांचं नामस्मरण खूप होत राहायचं, अगदी गगनभेदी आवाजामध्ये होत राहायचं.
महाराज जिथे असतील तिथले आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा जाग असायची. अगदी प्रसन्न वातावरण सगळीकडे असायचं. ज्या दिवशी हे ठाकूरदास बुवा आणि नंदरामजी अक्कलकोटात गेले आणि ग्रामजोशांच्या वाड्यामध्ये त्यांनी जसा मुक्काम केला तसा त्यांच्या कानावरती स्वामी महाराजांच्या जय जयकाराची ध्वनी आली. त्यांनी ग्रामजोशांना विचारलं की महाराजांचा इथे जय जयकार होतोय. तेवढ्या ग्रामजोशी म्हणाले, अहो बाजूलाच इथे वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाच्या खाली महाराजांचं नेहमी वास्तव्य असतं. बहुतेक स्वामी महाराज आता तिथे आहेत. लगेच नंदरामजी सुंदरजी आंघोळ बिंगोळ करून अगदी सुचिरभूत झाले. आता ते श्रीफळ घेतलं आणि ते धावत धावत त्या वटवृक्षापाशी गेले. वटवृक्षापाशी जाऊन महाराजांचं दर्शन घेतो तो काय, अहो ते महाराजांच्या भक्त झाले साहजिकच आहे, कोणी व्हायचं. महाराजांचं ते दैवी स्वरूप, अजाणुभाऊ देह, प्रसन्न ती मुद्रा, प्रत्यक्ष देवाचं वर्णन काय करणार. प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी महाराज, चालते बोलते परब्रह्म. आज त्यांचा फोटो बघितल्यावरती सुद्धा आपण त्यांना शरण जातो. आपल्याला सुद्धा विवंचना असतात, पण महाराजांच्या फोटोतलं दर्शन घेऊन सुद्धा आपल्याला असं वाटतं नाही काहीच आपल्याला आता काळजी करण्याची गरज नाही. तसंच काहीच नंदरामजी सुंदरजींचं सुद्धा झालं. नंदरामजी सुंदरजी महाराजांच्या दर्शनाला गेले. खूप गर्दी होती तिथे, पण तरीही त्यांना महाराजांचं दर्शन अगदी यथेच्छपणे घडलं. महाराजांकडे त्यांनी पाहिलं आणि ते महाराजांचेच होऊन गेले. त्यांनी महाराजांना साष्टांग दंडवत घातला. भरपूर गर्दी होती म्हणून त्याच्यामुळे ते जास्ती पुढे गेले नाहीत. स्वामी महाराजांना नमस्कार केला आणि त्याच्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी त्यांनी तिथे ब्राह्मण भोजन ठेवलं. प्रथेप्रमाणे स्वामी महाराजांना सुद्धा आमंत्रण दिलं. स्वामी महाराज म्हणाले, जा मी येईल. स्वामी महाराज त्यांच्या ब्राह्मण भोजनाला कोणाच्या स्वरूपामध्ये आले हे काही कोणालाच कधी कळलं नाही, पण महाराज आले होते. महाराजांना कोणी बोलवलं ना का महाराज त्यांच्या स्वरूपात जातील असा नेम नाही. कोणाच्याही स्वरूपामध्ये महाराज तिथे जात असत. त्यामुळे लोकांनी तिथल्या नंदरामजींना सांगितलं, अहो महाराजांना तुम्ही बोलवलेलं आहे ना, मग महाराज येणार. महाराज येणार, पण कोणाच्या स्वरूपात येणार हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे अगदी तुम्ही प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांची वाट बघून तुम्ही असं हे नका करू. महाराज आलेले आहेत तुमच्याकडे, महाराज येऊन जेवलेले आहेत, नक्की आहेत. हे ऐकून नंदरामजी सुंदरजींना खूप बरं वाटलं. आपण इथे आलोय, आपण इथे ब्राह्मण भोजन घातलं, त्याच्यात स्वामी महाराज सुद्धा येऊन जेवले असतील हे एवढं खात्रीने जे लोक सांगतायत हे ऐकूनच ते तृप्त झाले. प्रत्येक ब्राह्मणाला 1 रुपया दक्षिणा, त्या काळातला 1 रुपया बरं का, आणि उत्तम वस्त्र असं अर्पण करून त्यांनी प्रत्येक ब्राह्मणाला संतुष्ट केलेलं. ते स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन ते त्यांच्या सेवेत इतके मग्न झाले का पुण्यामध्ये आपला मोठा कारोबार आहे, पुण्यामध्ये आपलं खूप काय आहे, 100-150 लोक तर काम करत असायचे. मोठ्या मोठ्या इमारतीचं बांधकाम त्यांनी घेतलेलं. ते ज्यावेळेला आजारी पडले होते तेव्हा त्यांच्या व्यवसायाची त्यांना चिंता असायची, तिथे काम कसं चाललं असेल. पण आता महाराजांच्या दर्शनाला ते त्यांच्यावरती सगळी कामं टाकून आले होते. सगळ्या आपल्या कामगारांवरती ती कामं टाकली होती त्यांनी. आणि ते बोलले, आता मला बरं वाटतंय ना, आता मला महाराजांच्या दर्शनासाठी जायचे. आणि अक्कलकोटला आल्यावरती ते महाराजांच्या सेवेत इतके मग्न झाले का पुण्यामध्ये चाललेल्या कामकाजाची त्यांना आठवण सुद्धा झाली नाही. महाराजांच्या सेवेत ते पूर्णतः रमले होते. आधी त्यांनी असा विचार केलेला की महाराजांचं दर्शन घेऊन अगदी लागलीच ताबडतोब निघायचं, पण महाराजांचं दर्शन घेताच ते सर्व काही विसरले. सर्व विसरले. सकाळ संध्याकाळ महाराजांचं नामस्मरण, आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळेला महाराजांचं दर्शन. कारण महाराजांचा ठाव ठिकाणा नसायचा. आता वटवृक्षाच्या खाली आहेत, अगदी दुसऱ्या क्षणाला कुठे उठून जातील याचा काहीच नेम नाही. त्यामुळे महाराजांचं दर्शन आपल्याला घडलं हीच एक खूप मोठी गोष्ट होती. पण त्यातल्या त्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या वेळेला महाराजांचं दर्शन घेतल्याखेरीज राहत नसत. भक्त म्हणजे हे नंदरामजी मूळचे शिवभक्त, शिवशंभूचे भक्त ते. त्यामुळे दर सोमवारी त्यांची शिव उपासना चालत असे. अगदी आजारी असताना सुद्धा, ते तिथे अंथरुणात पडलेले असताना सुद्धा सोमवार म्हटला का त्यांची ती शिव उपासना चालू असत. शिवलीला अमृत, शिवाचं नामस्मरण हे कधी त्यांनी आयुष्यात सोमवारच्या दिवशी चुकवलं नाही.
ते अक्कलकोटात असताना सुद्धा अक्कलकोटात जसे ते गेले, जसं त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं, तसं महाराजांच्या सेवेकरांना त्यांनी विचारलं की इथे कुठे शिवालय आहे का, कारण मला सोमवारी तिथे जावं लागणार. तिथल्या लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही अगदी तिथे गावाच्या बाहेर जाल किंवा चोळप्पांच्या घराच्या जवळ एक मल्लिकार्जुन मंदिर आहे आणि ते शिवालय आहे. आतमध्ये तिथे भली मोठी शिवपिंड आहे आणि जागृत आहे. कितीतरी शेकडो वर्षापासून ते शिवालय आहे. हे ऐकून नंदरामजी सुंदरजींना खूप आनंद झाला. त्यांना आता खात्री पटलेली होती की महाराजांचं दर्शन आपल्याला घडलेलं आहे, प्रत्यक्ष परब्रह्माचं दर्शन घडलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपली जी शिव उपासना आहे, सोमवारची शिव उपासना, त्याच्यात सुद्धा खंड पडणार नाही. आणि हे ऐकून त्यांना आनंद झाला. भक्त मंडळी, सोमवार उजाडला अगदी सुचिर्भूत स्नान संध्या करून ते घराच्या बाहेर पडले. सकाळची वेळ होती. तर देऊळ शोधत शोधत मल्लिकार्जुनाच्या मंदिरामध्ये आता येणार, तोच पायरीवरती श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले असताना त्यांना दिसले. मग तर काय, दुग्ध शर्करा योग. आपल्याला शंकराचं दर्शन होणार आहे, आपल्याला शिवपिंडाचं दर्शन होणार आहे, आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला महाराजांचं सुद्धा दर्शन घडलेलं आहे. मग त्याचा आनंद काय असेल. नंदरामजींना अगदी सर्व परमोच्च अवस्थेतला आनंद झाला. खूप आनंद झाला त्यांना. त्यांनी जाता जाता पहिला स्वामी महाराजांना नमस्कार केला. स्वामी महाराजांच्या पुढे ते नतमस्तक झाले. तोच महाराज त्यांना म्हणाले, अरे आमच्याकडे काय आहे, आज जा त्या दगडाच्या देवास भेट. स्वामी महाराजांचे ते बोल. महाराजांनी त्यांना काय सांगितलं, आमच्याकडे काही नाहीये, तू जा आतमध्ये जा आणि त्या दगडाच्या देवाला भेट. आम्ही तुला काय देणार, आमच्याकडे कशाला उभा आहेस. नंदरामजींनी त्यांना नमस्कार केला. त्यांना असं वाटलं की स्वामी महाराज आपल्याला आज्ञा करतायत, आतमध्ये जा आणि त्या शिवलिंगाचं दर्शन घे. स्वामी महाराजांना नमस्कार करून ते आतमध्ये गेले आणि गर्भगृहामध्ये पाहतायत तो काय, तिथे शिवलिंगाऐवजी तिथे स्वामी महाराज बसले होते. अरे, आता काही क्षणापूर्वी याच मंदिराच्या पायरीवरती महाराजांना आपण भेटलेलो आहे, तिथे आपल्याला महाराजांचं दर्शन घडलेलं आहे आणि आपण इथे आतमध्ये आलेलो आहे आणि या गर्भगृहामध्ये शिवलिंगाच्या ऐवजी तिथे स्वामी महाराज बसलेले आहेत. कसं काही शक्य आहे. म्हणून ते पाठी वळून पाहतात. भक्त म्हणे, पाठी वळून जेव्हा ते पाहतात तेव्हा तिथे सुद्धा महाराज त्यांना बसलेले दिसतात. पुन्हा ते गर्भगृहात पाहतात तर तिथे गर्भगृहात सुद्धा स्वामी महाराज बसलेले असतात. जा आतमध्ये जा आणि त्या दगडाच्या देवाचं दर्शन घे. हे महाराज त्यांना का बोललेत आणि का बोलले असावे, महाराजांना काय म्हणायचं होतं ते नेमकं महाराजांना म्हणायचं तरी काय होतं, हा प्रकाश त्यांच्या डोक्यात पडतो. महाराजांना हे सांगायचं होतं की मी प्रत्यक्ष शिवशंकर आहे आणि असं असताना सुद्धा तू त्या दगडाकडे चाललेला आहेस. तिथे पण मीच आहे. तिथे काय वेगळं आहे, तिथे सुद्धा मीच आहे. त्यांनी 2-3दा जर पाठी पुढे बघितलं, गर्भगृहामध्ये महाराज बसलेले आहेत आणि पाठी बघतायत तर त्या देवळाच्या पायरीवरती सुद्धा महाराज बसलेले आहेत. तेव्हा त्यांना कळलं की महाराज हे आपले शिवशंकरच आहेत. महाराज हेच बंबम बोले आहेत. ते लगेच धावत त्या पायरीकडे गेले. महाराज जिथे बसले होते ते महाराजांचे पाय घट्ट आपल्या उराशी कवटाळले आणि म्हणाले, ओ महाराज, तुम्हीच शिवशंकर आहात, तुम्हीच माझे भोलेनाथ आहात आणि मी आपल्या तिथे आतमध्ये गेलो. तुमचं दर्शन घेऊन सुद्धा मला तिथे आतमध्ये जाऊन शिवशंकराचं दर्शन घेण्याची ओढ होती, मला कळलंच नाही का माझ्या समोर बसलेला प्रत्यक्ष परब्रह्म हाच शिवशंकर आहे. महाराजांनी देह आपल्यासाठी धारण केलेला. महाराज या देहापुरते मर्यादित नाही आहेत. कितीतरी वेळा तुम्हाला मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे, महाराज हे मूल ब्रह्म आहेत. मूल ब्रह्माला कधी देह असतो का, तो निराकार असतो आणि तो निखळ असतो. निखळ, अगदी स्वच्छ निखळ पाण्यासारखा असतो तो. त्या पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही डोकावून बघता तेव्हा तुमचंच प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसतं. बाकी पाण्याला रूप रंग का असतो का, काहीच नसतो. आणि असंच काहीच त्या महाराजांच्या त्या मूल ब्रह्म स्वरूपाचं असतं. पण महाराज एकदा म्हणालेले आहेत की मीच ही निर्माण केलेली बाग आहे आणि त्या बागेतलं एक फुल जरी कोमेजलं तरी मला त्याच्या पालन पोषणासाठी मला यावं लागतं. आणि म्हणूनच महाराज देह घेऊन इथे आले होते. आपण त्या देहाला स्वामी समर्थ म्हणून नाव जरी दिलं असेल तरी त्या देहापुरते महाराज होते असं अजिबात नाही. अशी समजूत करून घेऊ नका कधी चुकून पण.
आणि म्हणूनच महाराजांमध्ये प्रत्येकाला आपलं आराध्य दैवत दिसलं. महाराजांमध्ये काय फक्त शिवशंकर दिसले का नंदरामजीला? नाही, वेगवेगळ्या लोकांना त्यांचं आराध्य दैवत महाराजांमध्ये दिसलेलं आहे. अगदी मुसलमानांना त्यांचा निराकार अल्लाह सुद्धा दिसलेला आहे. आता तो निराकार अल्लाह त्यांना कसा काय दिसला आणि स्वामी महाराज हे प्रत्यक्ष अल्लाह आहेत हे छाती ठोकून ते का बरं सांगू लागले, याचा उलगडा कधीच झाला नाही. पण महाराज हे मूलब्रह्म होते. त्यामुळे नंदरामजी सुंदरजींना कळलं की महाराज हेच प्रत्यक्ष आपले शिवशंकर आहेत, हेच आपले भोलेनाथ आहेत. आणि त्यांचे पाय अगदी उराशी कवटाळून ते अगदी रडू लागले. त्यांना प्रत्यक्ष शिवशंकर भेटल्याचा आनंद झालेला. त्यांनी त्या शिवपिंडावरती अभिषेक करण्यासाठी दूध आणलेलं. ती कळशी घेऊन आले आणि यथासांग ते महाराजांच्या चरणावरती त्या दुधाचा अभिषेक केला. महाराजांना सांगितलं की महाराज आता मला कळलेलं आहे तुम्ही कोण आहात. तुम्ही माझं आराध्य दैवत शिवशंकर आहात, तुम्हीच भोलेनाथ आहात. त्यामुळे आता दर सोमवारी मी तुमचं स्मरण करणार, तुमचं दर्शन घेणार. माझा शिवशंकर प्रत्यक्ष देह स्वरूपामध्ये मला भेटलेला आहे. स्वामी महाराजांमध्ये त्यांना शिवशंकर स्वरूपामध्ये दर्शन घडलं की नाही याची नोंद, स्पष्ट नोंद नाहीये बरं का. पण त्यांनी मनोमन महाराजांना शिवशंकर आपले भोलेनाथ मानलेलं. त्यामुळे बहुतेक घडलं सुद्धा असेल. पण ते समजून चुकले होते की स्वामी महाराज हे शिवशंकर आहेत. नंतर काही दिवस त्या स्वामी महाराजांच्या सानिध्यात, स्वामी महाराजांच्या सेवेत त्यांनी काही दिवस घालवले. अगदी परमोच्च अवस्थेतलं सुख त्यांना लाभलेलं. स्वर्ग सुख म्हणतो ना आपण, जे सांगायला आपण उरत नाही, तसंच काहीसं झालेलं. त्यांचं ते सुख, त्यांचा तो आनंद ते इतरांना सांगू शकत नव्हते, त्याचं ते वर्णन करू शकत नसतात, कारण ते परमोच्च अवस्थेतलं असतं. भक्त मंडळी काही दिवस स्वामी महाराजांच्या सेवेत राहिल्याच्या नंतर हळूहळू ते आपल्या मूळ पदावरती येतात. पूर्वी जसे होते तसे ते होतात, खणखणीत होतात, व्याधीमुक्त तर होतातच होतात. पण प्रत्यक्ष परब्रह्माने जसं त्यांचा तो जन्म दिलेला असतो, तो प्रापंचिक आयुष्यासाठी तो जन्म दिलेला असतो. त्यामुळे त्यांना त्यांचं ते सगळं आठवतं. त्यांना त्यांच्या कामधंद्याचं सुद्धा स्मरण होतं. ते ठाकूरदास बुवांना सांगतात, बुवा तुमच्यामुळे माझं इथे येणं झालं, तुमची सोबत मिळाली म्हणून माझं इथे येणं झालं. तेव्हा ते महाराजांचा निरोप घेतात आणि पुन्हा पुण्याला येतात. पुण्याला जरी ते आले तरी महाराजांचं नामस्मरण, अखंड नामस्मरण हे त्यांच्या मुखात असतं. आता मात्र नंदरामजी त्यांच्या काम धंद्या व्यवसायाकडे व्यवस्थित लक्ष देत असत, पण महाराजांचं नामस्मरण मात्र सतत त्यांच्या तोंडात असायचं. एकही क्षण असा गेला नाही की त्यांनी महाराजांचं नामस्मरण केलं नाही. काम धंदा करतायत, लोकांशी बोलतायत, काय बोलतायत, तरी सुद्धा महाराजांचं नामस्मरण त्यांच्या अखंड, ज्याला आपण म्हणतो तसं. ते महाराजांचे निस्सीम भक्त झालेले, महाराजांचेच होऊन गेले. ते महाराजांना हाक मारताना सुद्धा मेरे मेरे भोलानाथ असा हाक मारत, कारण महाराजांना प्रत्यक्ष भोलानाथच समजत. असे काहीसे दिवस गेले. त्यांचा सकाळी उठल्याबरोबर त्यांनी त्यांच्या त्या वाड्यामध्ये ते पंचमुखी जे शिवलिंग स्थापन केलेलं, त्याचा अभिषेक होत असताना सुद्धा ते स्वामी महाराजांचं स्मरण करायचे. असे काही दिवस गेले आणि एक दिवशी त्यांच्या दारामध्ये कुष्ठरोगी आला. नंदरामजी सुंदरजींचं जे काय वागणं होतं ते इतकं छान असायचं की कोणी त्यांच्या दारात आला का त्याचं स्वागत व्हायचं. तो कुष्ठरोगी आहे म्हणून नंदरामजी सुंदरजी त्यांना लांब ठेवतील किंवा ते घरात घेणार नाही हे होणं शक्य नव्हतं. तो जसा कुष्ठरोगी आला त्यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांनी आतमध्ये घरात घेतलं. त्या कुष्ठरोग्यांना त्यांनी घरात बसवलं, त्यांना काय पाहिजे नको ते दिलं, त्यांचा आदर सत्कार केला. तोच ते कुष्ठरोगी त्यांना सांगू लागले, अहो मी अक्कलकोटला गेलेलो. अक्कलकोट हे नाव नंदरामजी सुंदरजीच्या कानावर येताच ते सावध झाले. हे आपले अतिथी काय बोलतायत हे अगदी कान टवकारून ऐकू लागले. ते कुष्ठरोगी त्यांना सांगत होते की मी स्वामी महाराजांकडे गेलो, हा बघा माझ्या अंगावर जो काय कुष्ठरोग झालेला आहे, मी महाराजांकडे जाऊन हे सांगितलं की आता मला संपवा, आता काही केल्या मला मरण द्या, माझ्या संबंध अंगावरती सगळा कुष्ठरोग झालेला आहे, आता मी जगून काय करू, तेवढी एक माझ्यावरती कृपा करा. तर तेव्हा महाराजांनी मला सांगितलं की तू इथे थांबू नकोस, तू पुण्याला जा आणि माझ्या नंदरामजीच्या वाड्यात जा, त्याला भेट आणि त्याला सांग की तू जे काय आंघोळ करशील
ते पाणी मला दे आणि ते पाणी घे आणि त्यांनी आंघोळ कर, तुझा कुष्ठरोग नाहीसा होईल. हे जेव्हा नंदरामजी सुंदरजी जेव्हा ऐकतात तेव्हा त्यांना फार वाईट वाटतं. मी आंघोळ केलेलं पाणी याला कसं काय द्यायचं? हे ग्रस्त माझे अतिथी आहेत, माझे पाहुणे आहेत, त्यांचं योग्य ते आदरातिथ्य करण्याचं माझं काम आहे. आणि मी आंघोळ केलेलं माझ्या मळाचं पाणी मी याला देणार आणि हा आंघोळ करणार? आणि मी असा कोण लागून गेलो की मी आंघोळ केलेलं पाणी ते मळकट पाणी यांना द्यायचं नाही आणि यांनी आंघोळ करावी? सुरुवातीच्या काळामध्ये नंदरामजी सुंदरजींनी त्याला नाही सांगितलं. हे शक्य नाही, तुम्ही आमचे अतिथी आहात. बहुतेक महाराजांनी तुम्हाला काय सांगितलं ते व्यवस्थित तुम्ही ऐकलं नसावं. पण तो कुष्ठरोगी हट्टी होतो, कारण त्याला त्याचा जीव वाचवायचा असतो. तो म्हणतो तुम्ही मला जोपर्यंत ते आंघोळीचं पाणी देणार नाहीत तोपर्यंत मी तुमच्या वाड्यातून हलणार नाही. मी इथेच बसून राहणार, मी अजिबात कुठेही जाणार नाही. रोज सकाळी आंघोळीला गेल्यावरती नंदरामजी सुंदरजी त्यांना सांगायचे, नका, असं करू नका. माझ्या आंघोळीच्या मळकट पाण्याने तुमचा कुठलाच रोग बरा होणार नाहीये, उलट वाढण्याची शक्यता आहे. महाराजांनी तुम्हाला नेमका काय सांगितलं ते महाराजांकडे पुन्हा जा आणि विचारा. अगदी 100% निश्चितच तुम्हाला हे सांगितलेलं नसणार. असेच काहीसे 4-5 दिवस जातात. तो कुष्ठरोगी नंदरामजी सुंदरजींच्या वाड्यातच राहिलेला असतो. एवढे दिवस नंदरामजी सुंदरजी सगळं त्याचा आदरातिथ्य करतात, त्याला उत्तम भोजन देतात, त्याची उत्तमरित्या उठबस करतात. पण स्वतःच्या आंघोळीचं पाणी त्याला देणं काही त्यांना पटत नाही. तोच एके दिवशी स्वामी महाराजांचा नंदरामजींना दृष्टांत होतो. अरे काय करतोयस? माझा निरोप तुला त्या कुष्ठरोगाने दिलेला आहे, तरी तू ऐकत नाहीयेस. तू आंघोळ केलेला पाणी तू त्याला दिलंस, त्या पाण्याने त्याने जर आंघोळ केली तर तो बरा होणार आहे. आणि माझा निरोप होता तो एवढ्या पोट तिडकीने तुला सांगतोय तरी तू ऐकत नाहीयेस. स्वामी महाराजांचा दृष्टांत झाल्यानंतर मात्र नंदरामजी सुंदरजींना काहीच करता आलं नाही. नाईलाजाने दुसऱ्याच दिवशी त्या कुष्ठरोगी अतिथींना त्यांनी सांगितलं हात जोडून की तुम्ही सांगत होतात ते बरोबर आहे. कान पकडले, आपल्याला सांगितलं की माझ्याकडून चूक झाली. स्वामी महाराजांचा निरोप तुम्ही माझ्याकडे घेऊन आलात आणि मला असं वाटलं तुमच्या ऐकण्यामध्ये काहीतरी चूक आहे. महाराजांनी मला दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे की माझ्या आंघोळीचं पाणी तुम्हाला द्यायचं. महाराजांची आज्ञा, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आणखीन काहीच विचार करणार नाही. तुम्ही सांगता आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, महाराजांच्या निरोपाप्रमाणे ते पाणी सगळं जमून तुम्हाला देतो. महाराजांची आज्ञा आहे, माझ्या शिवशंकराची आज्ञा आहे, माझ्या भोलेनाथाची आज्ञा आहे. नंदरामजी सुंदरजी भल्या मोठ्या परातीची सोय करतात. स्वतःच्या आंघोळीचं पाणी ते एका बालदीमध्ये जमा करतात. त्या मोठ्याल्या परातीमध्ये त्या कुष्ठरोगाला स्वतःच्या हाताने बसवतात आणि एखाद्या देवाच्या मूर्तीवरती जसा अभिषेक करावा तसा त्या आंघोळीच्या पाण्याने त्या कुष्ठरोगावरती अभिषेक करतात. स्वतःच्या हाताने त्याला आंघोळ घालतात, स्वतःच्या हाताने त्याचं अंग पुसतात, कारण महाराजांनी त्यांना पाठवलेलं असतं. असं काही दिवस चालतं. 2-3 दिवसातच त्यांच्या एक लक्षात येतं की तो कुष्ठरोगाच्या अंगावरचे डाग कमी कमी होत चाललेले आहेत. तो बरा होतोय. पाहता पाहता तो कुष्ठरोगी अगदी आपल्यासारखा बरा होतो. अंगावरचे त्याचे सगळे डाग गेलेले असतात. कुष्ठरोगाला आनंद होतोच होतो, पण नंदरामजी सुंदरजींना सुद्धा असा का आनंद होतो, कारण त्यांचं निमित्त करून महाराजांनी त्यांना बरं केलेलं असतं. काही दिवसांनी तो कुष्ठरोगी अगदी बरा होतो, खणखणीत होतो, अगदी आपल्यासारखा होतो. तेव्हा तो नंदरामजी सुंदरजींचा निरोप घेत स्वामी महाराजांचं नामस्मरण करत करत तिथून निघून जातो. नंदरामजी सुंदरजी मात्र ज्या ज्या वेळेला त्यांना वेळ मिळत त्या त्याला ते अक्कलकोटला येत असत, महाराजांचं दर्शन घेत असत, मनसोक्तपणे महाराजांची सेवा करत असत. आणि तेच नाही तर अगदी पहिल्या अक्कलकोटच्या वारीमध्ये त्यांच्याबरोबर जी कोण मंडळी आली होती त्या सर्व मंडळींना नंदरामजी सुंदरजी घेऊन येत असत. काही दिवस स्वामी महाराजांच्या सानिध्यात राहून, स्वामी महाराजांच्या सेवेत राहून, श्री स्वामी महाराजांची यथेच्छ सेवा करून स्वामी महाराजांचा निरोप घेऊन ते पुण्याला येत असत. नंदरामजी सुंदरजींनी स्वामी महाराजांना नेहमी माझे भोलेनाथ म्हणून हाक मारलेली आहे, माझे शिवशंकर म्हणून हाक मारलेली आहे. महाराज म्हणून तर त्यांचं नामस्मरण करतच असायचे. स्वामी समर्थ त्यांना ते म्हणायचे, पण माझे भोलेनाथ स्वामी आहेत, माझे भोलेनाथ स्वामी समर्थ आहेत, असं करत त्यांनी त्यांचं सबंध जीवन व्यतीत केलं.
अगदी अखेरच्या श्वासापर्यंत नंदरामजी सुंदरजींनी स्वामी महाराजांचं भोलेनाथ म्हणूनच स्मरण केलेलं आहे. आपला शेवटचा श्वास सुद्धा स्वामी महाराजांच्या स्मरणात त्यांनी घालवलेला आहे. भक्तगणो, आज पुण्यात त्यांचा प्रशस्त वाडा आहे. त्या वाड्यामध्ये त्यांनी स्थापन केलेलं ते पंचमुखी शिवलिंग सुद्धा आहे. मूळचं श्रीमंत हे घराणं आणि त्यावर स्वामी महाराजांची कृपा त्यांना काही म्हणून कमी पडलेलं नाही कधीच. आज सुद्धा ते सर्व स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. स्वामी महाराजांचं स्मरण करूया, नंदरामजी सुंदरजींचं सुद्धा स्मरण करूया, मनसोक्तपणे स्वामी महाराजांचं नाम घेऊया आणि गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी स्वामी महाराजांकडे मागितलेलं पसायदान जे आहे ते आपण पण मागूया आणि पुन्हा म्हणूया, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.